Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिक्षण मंत्री प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली. प्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग बंद. कृषक रोडवर पोलिसांचा पहारा. दिल्लीतील प्रवाशांना मनस्ताप. धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीचे इंस्टाग्राम डिलीट. सीजेपीच्या आंदोलनावरून निमिषा प्रधान ऑनलाईन ट्रोल. नेटिझन्सला कंटाळून इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याची माहिती. दिल्लीमध्ये छावणीचं स्वरूप. सीजेपीच्या आंदोलनामुळे 16 मेट्रो स्थानकं आणि कॅनॉट प्लेसचा रस्ता बंद. दिल्लीमध्ये आरएएफ आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात. दिल्लीच्या जंतर मंतर परिसरात तणावपूर्ण शांतता. संसद मार्गावर रात्री दगडफेकीचा प्रकार. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिसरामध्ये बॅरिकेडिंग लावले. आरएएफ जवान तैनात केल्याची माहिती. मैं अभी जिंदा हूं. रुग्णालयातून सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका. सरकारकडे मागणी. ठाकरे बंधूंची आज एकत्रित पत्रकार परिषद. देशभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू मैदानात. मुंबईमध्ये 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये आंदोलन केल्यानं 6 दिवसात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल. सीजेपीच्या समर्थनार्थ 18 तारखेपासून मुंबईमध्ये विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी पोहोचलं. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. धरण क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. सतर्कतेचं आवाहन. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला. अंधेरी, बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण, पारघरमध्ये संततधार. तर राज्यातील बहुतांश भागात पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार. पुणे घाटमाथ्यावरती आज रेड अलर्टचा इशारा. पालघर, रायगड, रत्नागिरीमध्ये तसेच नाशिक, साताऱ्याला आज ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाण्यासह विदर्भाला येलो अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. शहरामध्ये चारही बाजूने पाण्यानं वेढला. तर डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प. पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा निर्णय. पालघरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. रत्नागिरीच्या जगबुडी नदीत कंटेनर कोसळला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना कंटेनर थेट नदीत कोसळल्याचे दृश्य. थरारक सीसीटीव्ही समोर. चालकाचा शोध सुरू. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. 3 जण जखमी. जखमींवरती त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.